नमस्कार, रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज पाटवडी बनवत आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, बेसन, अर्धा टोमॅटो, कोथिंबीर। कांदा भाजून घेत आहे। खूप सोपी आहे करायला आणि चविष्ट पण लागतं खाण्याकरिता। म्हटलं आज चला पाटवडीची भाजी बनवूया। कांदा छान भाजून घ्यायचा, कलर येतपर्यंत भाजायचा कांदा। संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळणार की पाटवडीची भाजी कशी बनवायची। कांदा भाजण्याकरिता मी इथे तेल टाकलेलं आहे। तेल टाकून छान ब्राऊन कलर होतपर्यंत बघा, छान ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला। या प्रकारे कांदा भाजून घ्यायचा। आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये कांदा काढून घेऊया। टोमॅटो भाजून घेत आहे। टोमॅटो भाजल्याने भाजीला कच्चापणा टोमॅटोचा येत नाही, म्हणून थोडा टोमॅटो पण भाजायचा। टोमॅटो भाजलेला आहे। आता मी मिक्सरमध्ये थोडं घेत आहे। टोमॅटो मिक्सरमध्ये आणि कांदा बारीक करून घेऊ। बघा, मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। छान असं बारीक झालेलं आहे। कढईमध्ये पाणी नाही ठेवायचे। पाणी असलं आणि आपण तेल टाकलं तर तेल उडणार। पाणी पुसून घेतलेलं आहे आणि आता तेल टाकत आहे। तेल झालेलं आहे तर मी जिरं सोडलेलं आहे। जिरं छान होऊ द्यायचं। जिरं झालं की मी बाजूला एक कांदा कापलेला होता, तो कांदा टाकलेला आहे फोडणीमध्ये आणि छान कांदा असा होत आहे। कांदा होऊ द्यायचा। कांदा झाला की आपण याच्यामध्ये टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता तो टाकूया। टोमॅटो बारीक कापलेला टाकला तरी चालणार, पण ते खडच बारीक नाही होणार, म्हणून मी टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे। आलं लसूण पेस्ट टाकलेला आहे। छान लागते ही भाजी खायला, तुम्ही पण बनवून बघा। टोमॅटो बारीक केलेला होता मी मिक्सरमध्ये, तो टाकत आहे। कांदा झालेला आहे, नंतर लसूण आलं पेस्ट, नंतर टोमॅटो प्युरी। टमाटर पण बारीक करून घेतले होते मिक्सरमध्ये, ते टाकलेलं आहे आणि छान असा मसाला तेल सुटतपर्यंत होऊ द्यायचा। बघा, छान मसाला होत आहे। नंतर आपण थोडं मीठ टाकूया। मीठ, हळद, तिखट याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। तिखट टाकलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया। मसाला छान होत आहे। बघा, छान असं तेल सुटलेलं आहे। बघा, छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये वडी टाकूया। वडीसाठी बेसन घेतलेलं आहे 1 वाटी, ते टाकूया। धनी पावडर टाकत आहे। गरम मसाला नसेल किंवा तुमच्याकडे कोणता पण गरम मसाला, काळा मसाला, कोणता पण मसाला असेल टाकला तरी चालेल। मी इथे गरम मसाला टाकलेला आहे। छान मिक्स करून घ्यायचं। मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। छान असं बेसन भाजून घ्यायचं। बेसन भाजल्याने आपली जी वडी बनत असते पाटवडीमधली, त्याला कच्चपणा येत नाही, म्हणून याच्यामध्ये बेसन मिक्स करून घ्यायचं। आपण आज वडी जी आहे ते वेगळी करत आहे आणि ग्रेव्ही वेगळी करत आहे। बेसन छान मिक्स करून घ्यायचं। ज्या वाटीने बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेत आहे।
2-3 सेकंद शिजू द्यायचं. आपलं बेसन शिजून जाणार. घट्ट येतपर्यंत छान शिजू द्यायचं बेसन. कमी गॅसवर ठेवायचं म्हणजे आपलं छान बेसन शिजणार. बघा, छान वडी बनवायचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर. छान असं वडी बनवण्याचं पीठ तयार झालं आहे. आता आपण एका प्लेटला तेल लावून घेऊया. मी प्लेटला तेल लावलेलं आहे. आता मी जे आपण वडीचं बेसन आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. गरम असतानाच वडी पाडून ठेवायच्या. बघा, छान असं वडीचं बेसन प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण याला वडी पाडून घेऊया. गरम असतानाच वडी पाडायचं. खूप छान लागते ही भाजी खायला. तुम्ही पण करून बघा. आता मी वडी पाडून घेत आहे. मसाला आहे तो मिक्सरमध्ये बारीक करायचा म्हणजे आपली भाजी छान होणार. बघा, छान अशा मी वड्या पाडून घेतलेल्या आहे. वडी पाडल्यानंतर याच्यावर मी खोबरकीस टाकत आहे. तुम्ही मसाला करताना रसा बनवत आहे तेव्हा तुम्ही थोडं खोबरं पण वापरू शकता. खोबऱ्याला भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करायचं. आता मी ग्रेव्ही रसा बनवत आहे तर मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. तेल झालेलं आहे. आता मी जिरं टाकत आहे. मसाला मिक्सरमध्ये केलेला होता कांदा भाजून आणि टमाटर, तर मी तो फोडणीमध्ये टाकत आहे. छान तेल सुटतपर्यंत फिरवत राहायचं आणि मसाला होऊ द्यायचा. बघा, छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये लसूण आलं पेस्ट टाकूया. मी लसूण आलं पेस्ट करताना कोथिंबीर पण टाकलेलं होतं. छान असं लसूण आलं पेस्ट आणि मसाला होऊ द्यायचा. तेल सुटलेलं आहे. आता आपण तिखट, मीठ, धनी पावडर टाकून घेऊया. मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. धनी पावडर पण टाकायचं आणि गरम मसाला मी इथे विसरलेले होते, नंतर टाकलेला आहे. छान असा मसाला तेल वरती सुटतपर्यंत मिक्स करायचा. गरम मसाला टाकलेला आहे, धनी पावडर, तिखट, हळद, मीठ. सुरुवातीला आपण तेल टाकत असतो तर तुम्ही तेजपत्ता पण टाकू शकता आणि दालचिनी. खडा मसाला आहे. हा मसाला सहज आपण जेवण करताना बाजूला काढू शकतो. बघा, छान असा तेल सुटलेलं आहे. एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर कमी गॅस करायचा आणि 2-3 मिनिट शिजू द्यायचा. रसा पतला ठेवायचा असेल आपल्यावर आहे. पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता.
बघा छान असा रस्सा बनलेला आहे. एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर कमी गॅस करायचा. कमी गॅसवर 1-2 मिनिट शिजू द्यायचं. बघा भाजी शिजलेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे आपल्या वड्या पण बनलेल्या आहे. आता आपण वड्या काढून घेत आहे. आहे ना बनवायला सोपी, तुम्ही पण बनवून बघा. वड्या आहेत ते जेवण करताना भाजीमध्ये पण टाकू शकतो किंवा वेगळ्या एका प्लेटमध्ये पण घेऊ शकतो. खूप छान लागते ही भाजी खायला. बघा छान असा वड्या बनलेल्या आहे. या प्रकारे वड्या बनवून घेऊया. वड्याचा आकार तुम्ही तुमच्याप्रमाणे देऊ शकता. बघा छान अशा वड्या निघत आहेत. मी इथे जाडसरच ठेवला आहे. वड्याचा वड्याची साईज आकार तुम्हाला ज्याप्रमाणे ठेवायचं असेल त्याप्रमाणे ठेवू शकता. आकार पण कोणता पण देऊ शकता. बघा छान असा रस्सा शिजलेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण याच्यामध्ये जेवण करताना वडी सोडायची. किंवा आपण बाजूला पण घेऊ शकतो वडी. छान अशी भाजी बनलेली आहे. बघा छान भाजी बनलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. वड्याचा आकार तुम्हाला जो पाहिजे असेल तो देऊ शकता तुम्ही. वरून मी खोबरकीस टाकलेला आहे आणि कोथिंबीर. छान अशी पाटोडी भाजी बनून तयार आहे. आहे ना बनवायला सोपी भाजी. तुम्ही पण बनवून बघा. बाय बाय.